तुम्ही माहेर ही कविता गदिमांची कधी ऐकली आहे का? चला अगदी थोड्या वेळात. मी माहेरी जात होती आणि मला ही कविता आठवली. नदी सागर मिळता पुन्हा येईना बाहेर, नदी सागर मिळता पुन्हा येईना बाहेर, अशी शहाण्यांची म्हण नाही नदीला माहेर, नाही नदीला माहेर. काय सांगू रे बापा रे तुम्ही आंधळ्यांचे चेले, काय सांगू रे बापा रे तुम्ही आंधळ्यांचे चेले. नदी माहेराशी जाते म्हणूनच जग चाले, म्हणूनच जग चाले. सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर, सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर. तरी तिला आठवतो जन्म दिलेला डोंगर, जन्म दिलेला डोंगर. डोंगराच्या मायेसाठी रूप वाफेचे घेऊन, डोंगराच्या मायेसाठी रूप माफेचे घेऊन, नदी तरंगत जाते पंख वाऱ्याचे घेऊन, पंख वाऱ्याचे लेऊन. पुन्हा होऊन लेकरू नदी वाजवते वाया, पुन्हा लेकरू होऊन नदी वाजवते वाया. पाना फुटतो डोंगरा तेव्हा येतो पावसाळा, तेव्हा येतो पावसाळा. माहेर म्हणजे काय? मुलींसाठी अगदी मायेचं हक्काचं स्थान म्हणजे आई. वडील डोंगरा एवढं प्रेम करणारी, वहिनी आणि भाऊ जे अगदी त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला जाणीव करून देतात त्यांचं किती आपल्यावर प्रेम आहे. आणि भाचा आणि भाची हे तर आपलंच प्रतीक या घरातलं.